इथून आपलं रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही. मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा का? लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून, तर मंचर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात. हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे. आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत. आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटेल ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू. पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग बदलला गेला आहे, त्यामुळं आता उत्तर पुणे जिल्ह्यातून खेड असेल, आंबेगाव असेल, जुन्नर परिसरातून ही रेल्वे जावे यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील या दोन नेत्यांनी निर्धार बैठक घेतली आणि पुढची दिशा या ठिकाणी केलेली आहे. दादा, खरं तर रेल्वेचा प्रकल्प तुमच्या मतदारसंघातून जातोय, काय दिशा राहील पुढची? आताच आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे सर्वप्रथम सनदशीर मार्गाने आदरणीय वळसे पाटील असेल, मी असेल, आणि काही प्रमुख कार्यकर्ते, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची गाठ घेऊन ह्या प्रकल्पाचं महत्त्व काय आहे आणि मुळात हा प्रकल्प कसा चालू झाला, कुठल्या मार्गानं, त्या मार्गावरच परत व्हावा, GMRTचा प्रश्न आहे त्याची अडचण कशी कमी करता येईल याचे पर्याय आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि म्हणून या जुन्नर, आंबेगाव, खेड या तिन्ही तालुक्याला न्याय मिळाला पाहिजे, येथील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, खेड तालुक्यातल्या औद्योगिक कारखान्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहेत. आणि त्यानंतर दिल्लीमध्ये जाऊन रेल्वे मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील, आपले काही प्रमुख खासदार, आम्ही सगळेजण त्यांची गाठ घेऊन त्यांना हा प्रकल्प समजावून सांगून त्या प्रकल्पाचं महत्त्व पटवून देणार आहोत. तरी हा प्रकल्प नाही झाला तर पुढची दिशा कशी? अर्थात प्रकल्प नाही झाला तर मग शेवटचा मार्ग आमच्या पुढं उरला आहे तो आंदोलन, आणि ते आंदोलन तीव्र असणार. साहेब, खरं तर हा प्रकल्प होत असताना जमिनीचं संपादन केलं गेलं, त्याचे पैसेही शेतकऱ्यांना दिले गेले, त्या जमिनी शासनाने ताब्यातही घेतल्या. मात्र हा प्रकल्प अचानक या ठिकाणाहून जातो, काही कारणं आहेत, कुणाचं अपयश आहे? नाही, आता याच्यामध्ये या चाकण, खेड, मंचर, नारायणगाव या परिसरातून जाणारा हा प्रकल्प अचानक बदलला गेला आणि आता तो प्रकल्प अन्य मार्गाने जातो आहे. मला असं वाटतं की आता याच्या यश अपयशाची चर्चा करण्यापेक्षा हा प्रकल्प या भागातून झाला पाहिजे, याच्यासाठीच या भागातल्या जनतेची इच्छा आहे आणि हा प्रश्न आम्ही लावून धरणार आहोत. साहेब, शासनाचे 800 ते 900 कोटी रुपये जमीन भूसंपादनांना घालवण्यात आलेत. हे सगळं एवढा पैसा जाऊनही प्रकल्प स्थलांतरित होतो, कारणं काही समजलेत का? हे कारण त्यांनी दिलं आहे त्या मुळामध्ये GMRTचंच कारण दिलेलं आहे आणि GMRTच्या प्रकल्पामुळे हा प्रकल्प होत नाही असं सांगितलं आहे. तरीसुद्धा आम्ही त्यांना योग्य ती बाजू समजून सांगायचा प्रयत्न करू. जर समजले नाही तर पुढचा इशारा कसा राहील? सांगितलं ना, असं आहे, शेवटी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणं, आधी राज्य सरकारबरोबर बोलणं, केंद्र सरकारबरोबर बोलणं, नाहीतर मग आंदोलन करणं. हा काय सनदशीर मार्ग आहे, त्या मार्गाने जाऊ. नक्कीच पुणे नाशिक रेल्वे हा मार्ग होत असताना सनदशीर मार्गाने हा मार्ग अवलंबला जाईल. मात्र पुढच्या काळात या आंदोलनातून हा मार्ग वेगळी दिशा घ्यावी लागणार अशी भूमिका या ठिकाणी या दोन्ही नेत्यांनी मांडली. त्यामुळं पुढच्या काळामध्ये पुणे नाशिक रेल्वेचा जो आंदोलनाचा लढा आहे हा तीव्र होताना दिसणार आहे. रोहिदास गाडगे, साम TV न्यूज, मनसर, पुणे. विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.